आता आपण बघूया एपिलेप्सी. एपिलेप्सी म्हणजे काय असतं की ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही घोटाळा होणे आणि त्यामुळे काही ॲबनॉर्मल सिग्नल्स बॉडीमध्ये येतात, ज्यामुळे सीजर्स येतात. आता कसं असतं, आपलं ब्रेन जे आहे ते कम्प्युटरसारखं असतं. कम्प्युटरमध्ये कसं वेगळे एवढे सगळे नेटवर्क्स असतात, एवढ्या वायर्स असतात आणि कधी चुकून काही क्रॉस कनेक्शन झालं तर शॉर्ट सर्किट पण होऊ शकतं. सिमिलरली डोक्यात एवढं सगळं असतं, ब्रेनमध्ये एवढे सगळे नर्व्स असतात, एवढे न्यूरॉन्स असतात, एवढं सगळं असतं. जर काही घोळ झाला, फॉर एक्झाम्पल आता हे बघा काय होतं, आता ब्रेनमध्ये असतात गाबा न्यूरोट्रान्समिटर्स. ते काय करतात, जे काही सिग्नल्स येतात त्यांना ब्रेनपर्यंत घेऊन जातात. आता काही रिझनमुळे जर हे गाबा न्यूरोट्रान्समिटर्स कमी झाले तर एका वेळेस एवढे सगळे सिग्नल्स जातील. आता कसं आहे, वॉचमन बसलं आहे, वॉचमन एक 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 करून आत पाठवतं आहे सगळ्यांना, पण जर वॉचमन उठून गेला तर सगळेच एकत्र आत पळून येतील ना. सिमिलरली जर गाबा न्यूरोट्रान्समिटर्स कमी झाले तर सगळे सिग्नल्स ब्रेनकडे जाणार, ज्यामुळे ब्रेन कन्फ्यूज होऊन जाणार आणि खूप डेंजर हाय फ्रिक्वेन्सीचे डिस्चार्ज सिग्नल्स बॉडीला पाठवणार, ज्यामुळे बॉडीमध्ये कन्व्हल्जन्स सीजर्स येणार. सो हे असतं एपिलेप्सी. म्हणजेच नर्व ॲक्टिव्हिटी इन द ब्रेन इज डिस्टर्ब्ड. ब्रेनची जी नर्व ॲक्टिव्हिटी आहे ती डिस्टर्ब होऊन जाते, ज्यामुळे सीजर्स येतात बॉडीमध्ये. हे असतं एपिलेप्सी. सो एपिलेप्सीमध्ये काय होतं, रिकरंट एपिसोड्स ऑफ सीजर्स. रिकरंट एपिसोड्स ऑफ सीजर्स, सारखे सीजर्स येत राहतात काही स्पेसिफिक टाईम पिरियड नंतर. पॅरॉक्सिमल ॲबनॉर्मल डिस्चार्जेस ॲट हाय फ्रिक्वेन्सी. तेच आपण सांगितलं की ब्रेन कन्फ्यूज होतं आहे आणि ब्रेनमधून हाय फ्रिक्वेन्सीचे सिग्नल्स बॉडीला जात आहेत. दिस इज फ्रॉम ॲग्रिगेट ऑफ न्यूरॉन्स इन द सेरेब्रल कॉर्टेक्स. हेच सांगितलं आपण की एवढे सगळे सिग्नल्स येत आहेत, त्यामुळे ब्रेन कन्फ्यूज होत आहे, त्यामुळे आपल्या बॉडीला भलतेच सगळे सिग्नल्स जात आहेत, ज्यामुळे सीजर्स होत आहेत. सो ह्यात मेनली काय होतं आहे की आपल्या ब्रेनची जी नर्व ॲक्टिव्हिटी आहे ती डिस्टर्ब होती आणि यामुळे सीजर्स होत आहेत. आता एपिलेप्सीचे 2 टाईप्स पडतात, जनरलाइज्ड आणि पार्शियल. जनरलाइज्ड म्हणजे अख्खं ब्रेन, होल ब्रेन इज इन्वॉल्व्ड. पार्शियल म्हणजे स्पेसिफिक पार्ट ऑफ ब्रेन इज इन्वॉल्व्ड. आता हे टाईप्स आपण नीट बघूया डिटेलमध्ये. पहिलं येतं ग्रँड माल एपिलेप्सी. यालाच आपण म्हणतो टोनिक क्लोनिक सीजर्स किंवा एपिलेप्टिक क्राय. आता टोनिक क्लोनिक सीजर्स हे फार ऐकलं असेल. ह्याचा अर्थ काय असतो, पहिलं येतं टोनिक. टोनिक म्हणजेच टोन म्हणजेच मसल टोन. यामध्ये मसल टोन फार वाढते. आता जर सगळ्याच मसल ओव्हर ॲक्टिव्ह झाले तर बॉडी स्टिफ होऊन जाईल. ह्याच्यामुळे टोनिक फेजमध्ये काय होतं, बॉडी स्टिफ होते, त्यामुळे पेशंट अनकॉन्शियस होतं आणि पेशंट पडतो खाली, पेशंट फॉल्स. सो टोनिक फेजमध्ये काय होतं, मसल टोन फार वाढते, ज्यामुळे आपले सगळे मसल स्टिफ होऊन जातात, त्यामुळे बॉडी स्टिफ आणि रिजिड होऊन जाते, पेशंट अनकॉन्शियस होतं आणि पडून जातो. सो टोनिक फेज कळला. मग आता क्लोनिक फेज. क्लोनिक फेजमध्ये काय होतं, आपले जे मसल्स आहेत ते एकदम जर्क्स मारतात, रिदमिकल जर्क्स मारतात, एकदम पटपट असे जर्क्स मारतात. तुम्ही फीटचा पेशंट बघितला असेल तर कसं जर्क्स मारतो, दॅट इज क्लॉनिक फेज. म्हणजेच त्याला काय होतं, बॉडी जर्क्स रिदमिकली अँड रॅपिडली. सो टोनिक फेजमध्ये बॉडी स्टिफ होती, रिजिड होऊन जाते आणि क्लोनिक फेजमध्ये बॉडीमध्ये जर्क्स येतात, असे रिदमिकल जर्क्स येतात आणि एकदम रॅपिड जर्क्स येतात. आणि या सगळ्यासोबतच ब्लॅडर कंट्रोलचा पण लॉस असतो. सो ग्रँड माल एपिलेप्सी दॅट इज टोनिक क्लोनिक सीजर्समध्ये काय काय होतं, मसल स्टिफनेस विच इज कंबाईंड विथ जर्किंग प्लस लॉस ऑफ कॉन्शियसनेस प्लस ब्लॅडर कंट्रोल लॉस. सो टोनिक क्लोनिक सीजर्समध्ये काय काय सांगितलं आपण एकदा बघून घेऊया. ह्यात काय होतं, सडन फॉल ड्यू टू टोनिक कन्व्हल्जन्स. टोनिक म्हणजेच बॉडी स्टिफ होते, त्यामुळे सडन फॉल होणार, फॉलोड बाय क्लोनिक कन्व्हल्जन्स. ते सांगितलं आपण की जर्क्स मारणार बॉडी. प्रोलॉंग्ड डीप स्लीप अँड डिप्रेशन. आता जर बॉडीचे मसल्स एवढे स्टिफ होत आहेत, बॉडीने एवढे जर्क्स मारलेत, सो बॉडी वीकनेस येणार, ज्यामुळे पेशंट डीप स्लीपमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये जातो, कारण बॉडी जीवच राहत नाही, बॉडी एकदम शांतगार पडते अख्खी, कारण वीकनेस आला आहे तेवढा. सो प्रोलॉंग्ड डीप स्लीप अँड डिप्रेशन. आणि हे जे टोनिक क्लोनिक सीजर्स येतात हे ऑलमोस्ट 1 ते 2 मिनिटांपर्यंत येतात. आणि यासोबतच त्या पेशंटमध्ये कधी कधी टंग बाईट पण असते आणि युरिनरी इनकंटिन्यन्स तर असतो. सो टोनिक क्लोनिक सीजर्समध्ये काय, पहिलं तर टोनिक कन्व्हल्जन्स येतात, ज्यामुळे पेशंट फॉल्स सडनली. त्यानंतर दिस इज फॉलोड बाय क्लोनिक कन्व्हल्जन्स. त्यानंतर पेशंट डीप स्लीपमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो आणि हा फेज 1 ते 2 मिनिटांसाठी असतो. आणि एवढे जर्क्स अँड ऑल बसल्यामुळे टंग बाईटसुद्धा होते आणि युरिनरी इनकंटिन्यन्स असतो. मग आता सेकंड येतं पेटिट माल एपिलेप्सी.
त्याच आपण म्हणतो ॲब्सन्स सीजर्स. हे आपण फार वेळा बघितलं असेल, लहान मुलांमध्ये होतं की ते अचानक असे गार पडतात आणि एका ठिकाणी स्टेअर करत बसतात. हे काही फ्यू सेकंडसाठीच असतं, म्हणजे 5 सेकंडपेक्षा कमी वेळ असतं, पण ते एकाच ठिकाणी एकदम असे शांत होतात आणि एका ठिकाणी स्टेअर करत बसतात आणि हे मोस्टली लहान पोरांमध्येच दिसतं. त्याला आपण म्हणतो ॲब्सन्स सीजर्स किंवा ह्यालाच आपण म्हणतो पेटेंट माल एपिलेप्सी. आणि ॲब्सन्स सीजर्समध्ये एक गोष्ट असते की ते ऑरा ॲब्सेंट असतं. आता ऑरा म्हणजे काय की आपण म्हणतो की जेव्हा वाईट काळ येणार असतो त्याच्या आधी एक आपल्याला गट फिलिंग असते, आपल्याला आतून एक फिलिंग येते, एक सेन्सेशन येते की आता काहीतरी वाईट होणार आहे. तसंच हे सीजर्स येण्याआधी एक अशी अनयुज्युअल फिलिंग किंवा सेन्सेशन येतं विच अलर्ट्स अस की आता एक सीजर येणार आहे. त्याला आपण म्हणतो ऑरा, की ती फिलिंग की आता तुम्हाला सीजर येणार आहे. आपली बॉडी आपल्याला हिंट्स देते की तुला सीजर्स येणार आहेत. सो काही हिंट्स येते, त्याला आपण म्हणतो ऑरा. पण ॲब्सेंट सीजर्समध्ये ते ऑरा ॲब्सेंट असतं. सो ॲब्सेंट सीजर्समध्ये काय काय सांगितलं आपण की ह्यात लॉस ऑफ कॉन्शियस होत नाही. ऑल्सो ऑरा पण नसतं ह्याच्यामध्ये. हे मोस्टली चिल्ड्रनमध्ये होतं. हे 5 सेकंडपेक्षा कमी वेळ टिकतं. पण ह्यात जो पेशंट आहे तो एकाच डिरेक्शनमध्ये फ्रीज होऊन जातो किंवा स्टेअर करत बसतो. हे झाले ॲब्सेंट सीजर्स किंवा ह्याला आपण म्हणतो पेटेंट माल एपिलेप्सी. मग थर्ड येतं पार्शियल सीजर्स. आता पार्शियल सीजर्स केव्हा होतात, जेव्हा ब्रेनचा एक स्पेसिफिक पार्टच अफेक्टेड असतो आणि हे सगळ्यात कॉमन आहेत. आता एकच पार्ट जर अफेक्टेड आहे तर अख्ख्या बॉडीमध्ये सीजर्स नाही येणार. त्या पार्टशी कनेक्टेड जे काही पार्ट्स आहेत तिथे फक्त सीजर्स येतात. म्हणजेच हे लोकल किंवा फोकल सीजर्स असतात. आता पार्शियल सीजर्सचे पण 2 टाईप्स पडतात, सिम्पल आणि कॉम्प्लेक्स. सिम्पल म्हणजे फक्त आता जर माझ्या एका लिम्बमध्ये सीजर्स येतील, दॅट इज सिम्पल. पण कॉम्प्लेक्स म्हणजे लिम्समध्ये पण सीजर्स येणार आणि माउथ ट्विचिंग, फेशियल ट्विचिंग वगैरे पण असणार. सो पार्शियल सीजर्समध्ये असं स्पेसिफिक एरियाजमध्ये आपल्याला सीजर्स दिसतात कारण ब्रेनचा फक्त स्पेसिफिक पार्ट अफेक्टेड असतो. सो झाले पार्शियल सीजर्स. मग आता फोर्थ येतं फेब्राईल सीजर्स. फेब्राईल सीजर्स म्हणजे काय, नावावरून कळतं आहे की जर ताप फार झाला, फार हाय ग्रेड फीवर झाला तर त्याच्यामुळे सीजर्स येऊ शकतात आणि हे मोस्टली यंग चिल्ड्रनमध्ये दिसतं. त्यामुळे नेहमी ताप वाढू द्यायचा नाही. त्यामुळे आपण नेहमी पॅरासिटामॉल देतो सो दॅट आपण ताप कंट्रोल ठेवू. कारण एक स्पेसिफिक जर अति हाय ग्रेड फीवर झाला तर त्या हाय ग्रेड फीवरमुळे सीजर्स यायचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण पॅरासिटामॉल देतो लहान बाळांमध्ये. सो दिस इज मोस्टली इन यंग चिल्ड्रन आणि हे हाय फीवरमुळे होतं. हाय फीवरमुळे सीजर्स येतात. मग अदर्स काही वेगळे पण येथे सोडून त्यात येतं मायोक्लोनिक सीजर्स. मायोक्लोनिक म्हणजे काय, नावावरून कळतं आहे की क्लोनिक म्हणजे जर्क्स असतात, पण एकदम सडन जर्क्स असतात. हे आपल्याला पण कधी कधी फील होतं. आपण झोपलेलं असतं आणि अचानक आपली बॉडी एक जर्क मारते, त्याला आपण म्हणतो मायोक्लोनिक सीजर्स. सो हे 1 सेकंडपेक्षा कमी वेळा असतात. एकदम सडन जर्क मारते ना आपली बॉडी, त्याला आपण म्हणतो मायोक्लोनिक सीजर्स. त्यात लॉस ऑफ कॉन्शियसनेस वगैरे काही नसतं, पण ह्यात एकदम सडन ब्रीफ आणि असं शॉक लागल्यासारखे मसल जर्क्स होतात. हे 1 सेकंडपेक्षा कमी असतं आणि हे 1 सेकंडपेक्षा कमी जे असतात हे सिंगल येऊ शकतात किंवा क्लस्टरमध्ये येऊ शकतात. म्हणजे एक जर्क मारला थांबलं, एक जर्क मारला थांबलं, किंवा मग एकच जर्क येऊ शकतो. त्याला आपण म्हणतो मायोक्लोनिक सीजर्स. मग सेकंड येतं अटोनिक सीजर्स. नावावरून कळते अटोनिक म्हणजे आता मसल टोनचा एकदम लॉस झालेला असतं. मसल टोन बिलकुलच नसती. आता जर मसल टोनच नाही आहे, मसल्समध्ये जीवच नाही आहे, तर बॉडी एकदम वीक होऊन जाईल, बॉडीत जीवच राहणार नाही आणि पर्सन खाली पडेल. सो अटोनिक सीजर्समध्ये काय होतं, मसल टोन एकदम कामातून जाते, मसल टोन राहतच नाही. त्यामुळे मसल कामाचेच नसतात, मसल हात सोडून देतात, रिलॅक्स होऊन जातात. ज्यामुळे बॉडीत धरायला काहीच नसणार, त्यामुळे बॉडी खाली पडून जाते, पेशंट पडून जातो खाली. सो मायोक्लोनिक सीजर्स कळलं, अटोनिक सीजर्स कळलं, ज्यात मसल टोन कम्प्लिटली जातो, दॅट इज लॉस ऑफ मसल टोन, ज्यामुळे पर्सन पडतो खाली. मग थर्ड येतं टोनिक सीजर्स. टोनिक सीजर्स म्हणजे काय असतं की मसल टोन वाढते, ज्यामुळे बॉडी एकदम स्टिफ होऊन जाते. सो टोनिक सीजर्समध्ये जो पेशंट आहे त्याची बॉडी एकदम स्टिफ आणि रिजिड होऊन जाते. कळलं, मायोक्लोनिक सीजर्स, अटोनिक सीजर्स, टोनिक सीजर्स. सो आत्तापर्यंत काय काय टाईप्स बघितले. पहिलं तर टोनिक सीजर्स, मग ॲब्सेंट सीजर्स, पार्शियल सीजर्स, फेब्राईल सीजर्स आणि मग अदर्समध्ये आपण बघितलं मायोक्लोनिक सीजर्स, अटोनिक सीजर्स, टोनिक सीजर्स. सो आता आपण बघूया की आपण इन्व्हेस्टिगेशन्स काय करणार एपिलेप्सीच्या केसमध्ये. आता जर सीजर्सचा पेशंट आला आहे तर पहिलं आपल्याला चेक करावं लागेल की ब्रेनमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का. ॲबनॉर्मॅलिटीज काय असू शकतात, ट्युमर्स असू शकतात किंवा काही वॅस्क्युलर लिजन्स असू शकतात, इंट्राक्रेनियल हिमोरेज असू शकतं, मेनिंजायटिस असू शकतं. सो हे ब्रेनमधल्या ॲबनॉर्मॅलिटीज चेक करण्यासाठी आपण करणार CT स्कॅन आणि MRI. सो सगळ्यात आधी इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपण करणार CT स्कॅन आणि MRI. मग बघणार ब्रेनमध्ये काय ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का. ॲबनॉर्मॅलिटीज लाईक ट्युमर्स, वॅस्क्युलर लिजन्स, इंट्राक्रेनियल हिमोरेज,
मेनिंजायटिस हे सगळं आहे का आपण चेक करणार सी टी स्कॅन आणि MRI करून. मग सांगितलं आहे EEG म्हणजे असतं इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम कसं काम करतं की तुमच्या स्कलवर असे छोटे छोटे इलेक्ट्रॉड्स प्लेस केले जातात. ते इलेक्ट्रॉड्स काय करतात तुमच्या ब्रेनमध्ये जे काही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज चाललेत त्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीजला हे कॅप्चर करतात आणि मग त्यांचा ग्राफ बनवतात. त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. सो इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय काय करणार सी टी स्कॅन MRI आणि EEG इज इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. मग आता नेक्स्ट येतं ट्रीटमेंटमध्ये पहिलं तर यू हॅव टू स्टॉप ड्रग्स लाईक थिओफायलिन किंवा कॅफिन. कारण हे ड्रग्स काय आहेत हे CNS स्टिम्युलंट आहेत म्हणजे ते तुमच्या ब्रेनला स्टिम्युलेट करतात आणि यामुळे सीजर्स येऊ शकतात. सो पहिलं तर हे ड्रग्स जर घेत असतील तर त्याला स्टॉप करा किंवा त्यांचा डोस कमी करा. कोणते ड्रग्स थिओफायलिन आणि कॅफिन कारण हे CNS स्टिम्युलंट आहेत. मग नेक्स्ट सांगितलं आहे की अवॉइड स्लीप डिप्रिव्हेशन. कारण आता जर ब्रेनला इनफ स्लीप नाही भेटली तर मग सीजर्स येऊ शकतात ब्रेनमध्ये घोळ होऊन. तर त्यामुळे स्लीप डिप्रिव्हेशन अवॉइड करायचं. तुम्ही जे जागं राहता ते करायचं नाही. ऑल्सो फास्टिंग करायचं नाही, व्हिडिओ गेम्स खेळायचे नाही. व्हिडिओ गेम्सने लहान मुलांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. तर त्यामुळे काय करायचं नाही, जागं राहायचं नाही, फास्टिंग करायचं नाही, व्हिडिओ गेम्स खेळायचे नाहीत. आणि काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतील लाईक जर हायपो किंवा हायपरग्लायसेमिया असेल, हायपो किंवा हायपरनॅट्रेमिया असेल, हे आधी सगळं ट्रीट करून घ्यायचं. कारण हायपोनॅट्रेमिया आणि हायपोग्लायसेमियामुळे बरेच वेळा सीजर्स येतात. हायपरमुळे पण येतात पण मोस्ट कॉमनली हायपोनॅट्रेमिया आणि हायपोग्लायसेमियामुळे सीजर्स येतात. सो या मेटाबॉलिक कॉजेसला पहिले ट्रीट करून घ्यायचं. ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं पहिलं तर या ड्रग्सला थांबवणं. कोणत्या ड्रग्सला थिओफायलिन आणि कॅफिनला कारण हे CNS स्टिम्युलंट आहेत. मग स्लीप डेप्रिव्हेशन, फास्टिंग, व्हिडिओ गेम्स सगळं अवॉइड करा आणि जे काही मेटाबॉलिक कॉजेस असतील त्यांना ट्रीट करून घ्या, त्याला करेक्ट करून घ्या. आपण तिथं अँटी एपिलेप्टिक ड्रग्सला इथे काही इंडिकेशन सांगितले आहेत. एकदम बेसिक इंडिकेशन्स आहेत की त्या पेशंटला जर रिकरंट एपिलेप्टिक सीजर्स येत असतील, त्याची हिस्ट्री असेल की त्याला सारखे एपिलेप्टिक सीजर्स येत असतात मग त्याला आपण अँटी एपिलेप्टिक ड्रग्स द्यायचे. सेकंड, जर न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन्स केले, तुम्ही रिफ्लेक्सेस वगैरे चेक केले आणि त्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज दिसली तर अँटी एपिलेप्टिक ड्रग्स द्यायचे. मग जर अक्यूट एपिलेप्टिक अटॅक आला असेल तर अँटी एपिलेप्टिक ड्रग्स द्यायचे. जर EEGमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज दिसले तर अँटी एपिलेप्टिक ड्रग्स द्यायचे. जर एपिलेप्सीची फॅमिली हिस्ट्री असेल तर अँटी एपिलेप्टिक ड्रग्स द्यायचे. मग आपण ड्रग्स कोणते देतो ते बघूया. हे आता आपण 2 टाईप्समध्ये बघतो आहे. जर जनरलाइज टोनिक-क्लोनिक सीजर असतील तर काय ट्रीटमेंट देणार, जर फोकल टोनिक-क्लोनिक सीजर्स असतील तर काय देणार. पहिला आपण बघूया जनरलाइज टोनिक-क्लोनिक कन्व्हल्जन्समध्ये आपण देतो वॅल्प्रोइक ॲसिड तुमचे गाबा न्यूरोट्रान्समीटरला वाढवतात. आपण स्टार्टिंगला इंट्रोमध्ये सांगितलेलं की जर वॉचमॅन गायब झाला आहे तर गर्दी होणार, सगळे लोक आत घुसणार. तसंच गाबा न्यूरोट्रान्समीटर्स कमी होतात त्यामुळे खूप सारे सिग्नल्स ब्रेनपर्यंत जातात. सो वॉचमनची संख्या वाढवायला लागेल आपल्याला. दॅट इज गाबा न्यूरोट्रान्समीटर्सची संख्या वाढवायला लागेल. यासाठी हेल्प करतं वॅल्प्रोइक ॲसिड. वॅल्प्रोइक ॲसिडचा डोस सांगितला आहे 750 mg to 2000 mg पर डे. मग सेकंड सांगितलं आहे फेनायटॉइन हे फार फेमस आहे. मोस्टली आजकाल हेच वापरलं जातं. ह्याचं ब्रँड नेम असतं एप्टॉइन. हे फार वापरलं जातं. हे काय करतं, हे तुमच्या न्यूरोनल मेम्ब्रेनला स्टॅबिलाईज करतं. ती स्टॅबिलाईज झाल्यामुळे जे काही डिस्ट्रप्शन आलं आहे, जे काही इन्स्टेबिलिटी झाली आहे ती सगळी नॉर्मल होती आणि तुमचे सीजर्स थांबतात. सो फेनायटॉइन ज्याचा ब्रँड नेम आहे एप्टॉइन, त्याचा डोस सांगितला आहे 300 to 400 mg पर डे. अडल्टमध्ये असते 3 to 6 mg पर kg पर डे. चिल्ड्रनमध्ये 4 to 8 mg पर kg पर डे. सो सर्वात कॉमन अँटी एपिलेप्टिक ड्रग्स आर फेनायटॉइन आणि लेव्हेटिरॲसेटम जे आहे लेव्हेटिरॲसेटम हे जा ब्रँड नेम आहे लेव्हेपिल फार ऐकलं असेल. लेव्हेपिलचं कंटेंट असतं लेव्हेटिरॲसेटम. ह्याचा डोस सांगितला आहे 1 to 3 ग्राम पर डे. हे बीड दिलं जातं. काय ह्यात लेव्हेटिरॲसेटम. नेक्स्ट सांगितलं आहे लॅमोट्रिजिनचा डोस इज 1 to 3 ग्राम पर डे. मग सांगितलं आहे टोपिरामेट, ह्याचा डोस इज 150 to 500 mg पर डे. सो जनरलाइज टोनिक-क्लोनिक कन्व्हल्जन्ससाठी काय काय सांगितलं आहे, वॅल्प्रोइक ॲसिड, फेनायटॉइन, लेव्हेटिरॲसेटम, लॅमोट्रिजिन, टोपिरामेट. मग सांगितलं आहे फोकल ऑनसेट टोनिक-क्लोनिक सीजर्स, यासाठी आपण देतो कार्बामाझेपाईनचा डोस इज 600 to 1800 mg पर डे. मग लॅमोट्रिजिन 600 to 1800 mg पर डे. लेव्हेटिरॲसेटमचा डोस सांगितला आहे 600 to 1800 mg पर डे. ऑक्स कार्बाझेपाईन
ऑक्स कार्बाझेपाईनचा डोस सांगितला 900 to 2400 mg पर डे. सो फोकल टोनिक क्लोनिक सीजरसाठी काय काय ड्रग्स सांगितले? कार्बामॅझेपाईन, लॅमोट्रोजिन, लेव्होटिरासेटम आणि ऑक्स कार्बाझेपाईन. मग नेक्स्ट सांगितलं स्टेटस एपिलेप्टिकस. स्टेटस एपिलेप्टिकस म्हणजे जर कंटिन्युअस सीजर्स येत आहेत विथ इम्पेअर्ड कॉन्शियसनेस, म्हणजे तुमच्यासमोर जर कोणाला अटॅक आला तर तुम्ही काय करणार? जर कंटिन्युअस त्याला सीजर्स येत आहेत, तुम्हाला दिसतंय, तर काय करायचं? सगळ्यात पहिलं तर त्याचा हातबीत धरायचं नाही, फक्त आजूबाजूला जे ऑब्जेक्ट्स आहेत ते लांब करायचे. जर तो खुर्चीवर वगैरे बसला असेल तर खाली फ्लोअरवर ठेवायचं. आता बेडवर नाही ठेवायचं कारण तो बेडवरून पडू शकतो. सो खाली फ्लोअरवर त्याला ठेवायचं. त्यानंतर टंग बाईट झाली नाही पाहिजे, त्यामुळे माउथ गॅग ठेवायचा. माउथ गॅग अवेलेबल नसेल हँकरचीफ तोंडामध्ये ठेवायचा सो दॅट टंग बाईट होणार नाही. आणि यू हॅव टू मेक शुअर की पेशंट तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलाइज्ड कराल. हॉस्पिटलाइज करायचं कारण ही एक एमर्जन्सी कंडिशन आहे. हॉस्पिटलाइज केल्यानंतर पहिलं ते यू हॅव टू मॉनिटर द व्हायटल ऑर सायन्स. त्यात आपण BP चेक करणार, पल्स बघणार, रेस्पिरेटरी रेट बघणार, शुगर बघणार. त्यानंतर मेंटेन एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन सप्लिमेंटेशन द्यायचं. आता हे झालं. आता पेशंटला सीजर्स आलेत, त्यानंतर त्याच्या ब्रेनला शांत करायचं आहे, त्याला झोपायला लागेल पहिलं. सो आपण देणार सिरेटिव्ह. सिरेटिव्हमध्ये सगळ्यात फेमस देणार आपण इंजेक्शन लोराझेपाम. लोराझेपाम आपण 0.1 mg पर kgच्या डोसने देतो. आता कसं सांगितलं आहे, 10 ml NSमध्ये 1 ml लोराझेपाम घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटमध्ये देऊन टाकायचं. सो सिरेटिव्ह काय देतो आपण? इंजेक्शन लोराझेपाम. हे सांगितलं आहे 0.1 mg पर kg. हे काय करतो आपण? 1 ml घेतो इन 10 ml NS. हे मिक्स करून आपण वी गिव्ह इट ओव्हर 1 to 2 मिनिट्स. ते झाल्यानंतर आपण देतो इंजेक्शन फेनाटॉइन. आपण अँटी एपिलेप्टिक देणारच ना मेन, तर आपण देतो इंजेक्शन फेनाटॉइन. ह्याचा डोस सांगितला आहे 15 to 20 mg पर kg. हे काय करतो आपण? 300 mg 100 ml NSमध्ये मिक्स करतो आणि वी गिव्ह इट ओव्हर 5 to 10 मिनिट्स. हे नाही दिलं तर आपण दुसरं देऊ शकतो इंजेक्शन फॉस्फेनाटॉइन. ह्याचा आपण डोस सांगितला 20 mg पर kg. तरी जर सीजर्स थांबले नाही, सीजर्स कंटिन्यू राहिले 20 मिनिटांनंतर पण, त्याचा डोस वाढवायचा. आणि तरी जर सीजर्स थांबले नाही तर इंजेक्शन फेनोबार्बिटॉन द्यायचं. फेनोबार्बिटॉनचा डोस सांगितला 20 mg पर kg ॲट द रेट ऑफ 60 mg पर मिनिट. सो काय काय सांगितलं? पहिलं तर सिडेटिव्ह द्यायचं लोराझेपाम. मग अजून सांगितलं इंजेक्शन फेनाटॉइन, फॉस्फेनाटॉइन आणि तरी जर थांबलं नाही तर इंजेक्शन फेनोबार्बिटॉन. हे सोडून बाकीचे एपिलेप्टिक ड्रग्समध्ये सांगितलं इंजेक्शन वॅल्प्रोएट. वॅल्प्रोएट सोडियम जे आहे त्याचा डोस सांगितला 30 mg पर kg. सगळ्यात मेन जे आपण यूज करतो आजकाल कॉमनली इज एप्टॉइन आणि लेव्हेपिल. लेव्हेपिलचं आपण काय करतो? 1 ग्राम 10 नाही 100 ml NSमध्ये मिक्स करतो आणि 5 to 10 मिनिट्समध्ये आपण हे देतो. आणि एप्टॉइनचं काय सांगितलं? 300 mg 100 ml NSमध्ये मिक्स करतो आणि 5 to 10 मिनिट्समध्ये देतो. सो एप्टॉइन आणि लेव्हेपिल हे सगळ्यात कॉमन आहे. एप्टॉइनचं कंटेंट असतं फेनाटॉइन, लेव्हेपिलचं कंटेंट असतं लेव्होटिरासेटम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे अँटी एपिलेप्टिकसाठी आपण जे मिक्स करतो आहे ते नेहमी NSमध्येच द्यायचं. कधीच NSच्या ऐवजी DNS वापरायचं नाही. जर तुम्ही DNS वापरले तर सेरेब्रल एडिमा बसू शकतो, त्यामुळे नेहमी NS वापरायचं.